हाय यूट्यूब फ्रेंड्स, आज मी तुम्हाला चपातीचा पिझ्झा दाखवते कसा करायचा. छोटी मुलं कसे व्हेजिटेबल खात नाहीत ना घरामध्ये, त्यामुळे आपण चपातीचा पिझ्झा करून दाखवते. लागणारे साहित्य: एक चपाती घ्यायची, तव्यावर ठेवायची, आणि ही टोमॅटो, कांदा, मिरची असतात ना लालवाला, त्याचे तुकडे छोटे छोटे, सॉस घ्यायचा, टोमॅटो सॉस. आणि आता मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे करायचं. आपण आता स्टार्ट करू. आपण थोडंसं याच्यामध्ये मिरची पावडर घेऊया. त्याच्यात आपण थोडंसं मीठ टाकूया, थोडंसं म्हणजे खारट होणार नाही. आणि मग तेल टाकून ते एकजीव करून घेऊया. एकजीव झाल्यावर ते पूर्ण चपातीला आपण असं लावून घेऊया. हे छोट्या मुलांच्या टिफिनला खूप चांगलं आहे, छान लागतं मुलांच्या टिफिनला. मी आज जयच्या टिफिनला देते. जयला आमच्या खूप आवडतं चपातीचा पिझ्झा. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतं. काही लोक व्हेजिटेबल टाकतात, जसे की कॅप्सिकम वगैरे, ग्रीन ऑनियन. मी नाही टाकलं आहे कारण का जयला आवडत नाही. जयला असं साधं आवडतं म्हणून मी साधा करते. हे अशा प्रकारे सगळीकडे लावून घ्यायचं. याच्यावर टाकूया आपण सॉस. सॉस व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळीकडे. असं व्यवस्थित सगळीकडे मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घेतल्यावर त्याच्यावर टाकूया आपण कांदे. व्यवस्थित डेकोरेशन करून घेऊया. मुलांच्या टिफिनला खूप बरं आहे ते, आणि मुलं आवडीने खातात. मग हे टोमॅटो टाकूया. असं व्यवस्थित गोठवून टाका, म्हणजे कसं ते दिसायला पण छान दिसतं आणि पोरांना पण आवडतं ते. मग हे चिरी मिरी आहे ना, ते वरून असं टाकूया आपण मिरच्याचे तुकडे. मग याच्यात आपण टाकूया त्याच्यात आपण टाकूया चाट मसाला, थोडासा टेस्ट लागण्यासाठी. वरून थोडं टाकूया. आणि मग हे चीज बटर आहे, तो चीज बटर आपण खमून टाकूया, म्हणजे हे करून खिसून, जसं पिझ्झावाले टाकतात ना तसं व्यवस्थित सगळी पूर्ण बाजू करून आपण असं व्यवस्थित इथे मुलांना पण खूप छान आवडतं. आणि ते पिझ्झा सॉस असल्यामुळे ना, आपण बाहेर कसं पिझ्झा खातो तसा पिझ्झा व्यवस्थित दिसतो.
मी जयच्या टिफिनला बनवून देते. भरपूर चीज टाकलं ना, पिझ्झा बटर, ते अजून छान लागतं पोरांना खायला, मुलांना. हे अशा प्रकारे व्यवस्थित सगळीकडून करून घ्या. आणि मग आता आपण स्लो गॅसवर, मीडियम किंवा स्लो करून तुम्ही करू शकता. जयला तूप नाही आवडत आणि मी हे साईडने थोडंसं असं तेल टाकते. आता हे स्लो गॅसवर आपण, स्लो गॅस करून आपण हे झाकण ठेवून देऊया. 5 मिनिटांनी आपण परत ओपन करून बघूया झाला की नाही. अजून झालेलं नाही आहे, अजून आपण 5 मिनिटं वाट बघूया. मीडियम गॅसवर करूया आणि वाट बघूया. अशा प्रकारे हा पिझ्झा तयार होतो. आता याला आपण काढून ना पीस करून दाखवते मी तुम्हाला.
अशा प्रकारे पिझ्झा होतो आहे ना बाहेरसारखा पिझ्झा, म्हणून अशी घरात केलेला पिझ्झा मुलं खूप आवडीने खातात, चपातीचा पिझ्झा. आता मी तुम्हाला ह्याचे पीसेस करून दाखवते. हे बघा अशा प्रकारे पिझ्झा झालेला आहे. हे बघा आहे ना सेम पिझ्झा. कसा वाटला तुम्हाला पिझ्झा? तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि मला यूट्यूब चॅनलवरती असं सपोर्ट करा. मी वेगवेगळे डिशेस तुम्हाला बनवून दाखवत असते. कसं वाटतात ते मला सांगा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही कायम मला सपोर्ट करा. थँक्यू. धन्यवाद.